चला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या 28 जुलै 2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 10 अंतर्गत मक्तेदार श्री किरण यादव यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आल्याने शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापलं आहे। सभा होण्यापूर्वीच या विषयावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून हा प्रस्ताव केवळ प्रशासकीय नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत ब्लॅकलिस्टची कारवाई स्थगित ठेवावी अशी मागणी करण्यात आली असून बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न झाल्यास उपोषण आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे। या वादामुळे नगर परिषदेतील टेंडर प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं। काही कंत्राटदारांचा आरोप आहे की आगामी निविदांमध्ये स्पर्धात्मक टेंडर दाखल करणाऱ्या कंत्राटदारांनाच आधी ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे निविदा प्रक्रिया काही मोजक्या ठेकेदारांपुरती मर्यादित राहू शकते। जर असे झाले तर शासनाच्या निधीची बचत, दर्जेदार कामे आणि पारदर्शक स्पर्धा या निविदा प्रक्रियेच्या मूलभूत उद्देशालाच धक्का बसू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे। यासोबतच नगर परिषदेच्या एकूण कारभारावरही टीकेची झोड उठली आहे। टेंडर प्रक्रियेबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे। काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा आरोप करत प्रशासनाने संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी अशी मागणी केली आहे। आता सर्वांचं लक्ष 28 जुलैच्या सर्वसाधारण सभेकडे लागलं आहे। हा प्रस्ताव मंजूर होतो की चौकशीच्या मागणीला प्राधान्य दिलं जातं यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील। शेवटी हा वाद केवळ एका कंत्राटदाराच्या ब्लॅकलिस्ट पुरता नसून हा प्रश्न पारदर्शकता, निष्पक्षता, लोकशाही निर्णय प्रक्रिया आणि टेंडर व्यवस्थेवरील विश्वासाचा बनला आहे। त्यामुळे 28 जुलैची सर्वसाधारण सभा केवळ औपचारिक बैठक न राहता संपूर्ण प्रकरणाला निर्णायक वळण देणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अनेकांच्या मते शेवटी हा संपूर्ण खेळ प्रोटोकॉलचा आहे। यातील पुढील भाग लवकरच। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.